सद्गुरु चंद्राय नमः। अति दुस्तर संकल्पना तेने व्यापिले त्रिकोणा तेने सोमी हरिगण करित किरण चालले। ग्रंथ करते संत एकात मला सांगताय माझ्या पवित्र सज्जनांनो, पवित्र ग्रंथाची कथा आहे। आपण श्रवण करणारे सर्व भाग्यवान आहात। आपण अतिशय गहन असणारं संकल्पाचं वन आहे आणि त्या संकल्पाच्या वनाचा विनाश मात्र करत भगवंताच्या नावाच्या गर्जना करत उड्डाण करत त्या ठिकाणी रावणाला मारण्यासाठी निघाले। सद्गुरूचे कृपेपुढे संकल्प काय ते बापुढे देवी रवी पुढे नेवडे देवडे आभापे। संकल्पाचं वन कशाचं त्या ठिकाणी त्याचं काय बोल आहे आत्माला सांगतात। सद्गुरूच्या सामर्थ्यापुढं संकल्पाचं वन सहज उडून जातं, कारण संकल्प आणि विकल्प तिथं असतात तिथं अज्ञान आहे। जिथं गुरु आहे तिथं पूर्ण ज्ञान आहे आणि गुरुच्या पूर्ण ज्ञानाचा परिणाम म्हणून वानर गणांचं संकल्प उडून जाऊन रावणाच्या आवरणाचा भेद वानर करतात असं सांगताय। निरुसोळ दुस्तर आवरण करती राम नाम गर्जन अति बळ्या वाडे वानरगण देत किरण चालले। प्रभु रामचंद्र भगवान की जय। गर्जना करत संकल्पाचं बापुड वन मागं टाकलं आणि बलवान वानर पुढं निघाले। जाये तो लंकापती कमळामुखा त्रिजगती चोरण्याने सीता सती तेनेच जानकी जावी त्यांचे। देवेंची शांती झाली त्यांची। रावण कुठे म्हणले, आता रावण गौऱ्यात घालायचंय म्हणले। काय करायचं? गौऱ्यात घालायचंय म्हणले। रावण कुठे? रावणाला मारायचंय। अशा प्रकारे वानर मोठमोठ्यानं बोलतात। मधारी आवरणे आता काय करावे रावणे दिवा घेऊन पळून जाणे अन्यथा दिले दिसेना। अन्यथा जिने दिसेना। बलवान असणारा रावण जीव घेऊन पळण्याशिवाय त्याच्याकडे कोणताही मार्ग नाही आणि आम्ही त्याला धरून मारल्याशिवाय राहणार नाही। वृक्ष देरी वानर एक पर्वती शिखर करीत राम नामाचा गज वीर वानर चालले। रामचंद्र प्रभूंच्या नावाचा गजर करत वानर निघाले। महाराजांनी प्रत्येक वेळी राम नाम का गातो? आताच लोक येडे यंदा म्हणावं यंदा म्हणते बरोबर आहे। रामकृष्ण हरी म्हणी बाकी करावं नंतर पुकारल्यानंतर एक म्हणणं म्हणले म्हणजे सांगण्याचा अर्थ कसा आहे लक्षात राहायचं आणि पुन्हा पुन्हा समाजाच्या लक्षात आणून द्यावं की बळ राम नामाचं आहे आणि त्या बलानं वानर निघाले। पुढे आती गारून मामुआचे आवरण त्यात पडले वानरगण मोहनी मग्न होऊन तेने। आणि संकल्पाचं आवरण तोडलं पुढं मोहाचं आवरण आहे। जन्मल्यानंतर पहिल्या जन्मात
संकल्प करतो देव माझा बाबा, पुन्हा मोह सुरू होतो, संसार माझा बाबा म्हणून बदल करतो. हा मोहाचं आवरण दुसरा आहे. प्रत्येक जण देहरूपी अहंकार रूपी रावण मारण्यासाठी जन्माला आलेला राम आहे. कारण सर्वांगी राम देहादेही एक, सूर्यप्रकाश सहस्ररश्मी. अशा प्रकारची वानर राजा रावणाच्या दुसऱ्या मोहरूपी आवरणामध्ये अडकले असं सांगतात. वडली गणरूपांधारी नदेखती परस्परी, वरती झाली पेगावली अपांपरी वानरा. वृत्ती झाली पैघावरी, रावणाची वृत्ती घाबरून गेली. अपांपरी वानरा, मोहान वृत्ती घाबरली झाली. वानराची मोहानच माणूस घाबरतो. 100 शत्रूंना तुटून पडणारा माणूस घरच्या पुढे गच्ची बसतो. मोह काय आहे? मोहान वृत्ती घाबरून जाते, वृत्ती क्षीण होते, लढण्याचं सामर्थ्य शून्य होतं. अशा प्रकारचा पुरुषार्थ रावणाच्या मोह आवरणानं वानरावरती मांडलेला. न दिसे स्वसैन्य परसैन्य, मूळजे सन्मान दर्शन. भ्रांत होऊन ठेले मौन, गगन गमन समजेना. गमनागमन सुरेना. वानरांना काहीच कळत नाही, आपलं कोण परक कोण. आता तसंच झालंय. जे शत्रू आहेत ते भाव वाटायला लागले तर भावाच्या अंगावर दगड घेऊन यायले. मोहाच्या आवरणात सध्या समान आहे. वानरांना काय करावं आणि काय करू नये समजत नाहीये. मोडले सन्मार्ग दर्शन. सन्मार्ग दर्शन, चांगला मार्ग तुम्ही दाखवायला गेलं की मला लक्षात येत नाही. त्याच्या विरुद्ध वर्तन करण्याची प्रवृत्ती समाजामध्ये बळावली. याचं कारण हे राक्षस रावणाचं दुसरं आवरण आहे. ज्या मोह आवरणामध्ये समाज संलग्नित झालेला आहे. काय करावं आणि काय करू नये याचा विवेक उरलेला नाही आहे. अशा प्रकारच्या आवरणामध्ये वानर पडले असं सांगितलं. नीलरे ओनाटवे सर्वता, तेथे कोण जाणे सन्मार्गता. आदिरावया कर्माची सामर्थता, स्वधर्मता तेथे कैसी. स्वतःचा देवच लक्षात येत नाही. ज्या ठिकाणी स्वतःचा देव लक्षात येत नाही त्या ठिकाणी सन्मार्गपणाला कळेल चांगलं वागावं का वाईट वागावं. आणि चांगलं वाईट वागवण्याचं कळतो ते धर्म. धर्मानं चांगलं वाईट कळतं बरं का. धर्म पालन म्हणजे रामायण ऐकणं, कीर्तन ऐकणं, बरोबर आहे. कीर्तनकारच बिघडले. सन्मार्ग मोडला, स्वधर्म आचरण कुंठित झालं. हे सगळा परिणाम कशाचा आहे? मोहाचा आहे. आजकाल द्वादशी नक्षत्र हाती बसली मंडळीचं, पण रात्रीचं भजन लक्षात राहत नाही राहत. खरे का खोट आहे? ही वस्तुस्थिती झालेली आहे. ज्या ठिकाणी दक्षिणा मिळतील ते 100 किलोमीटरचं गाव आणि तिथला कार्यक्रम लक्षात राहतो. आपल्या गावात रोजचं रामायण लक्षात कोणाच्याच राहत नाही. का राहत नाही? या विस्मरणाचं कारण अहंकार रूपी रावणाचं दुसरा आवरण आहे. त्याला मोह म्हणत जावं. या मोहामध्ये सामान्य रामभक्त अडचणीत आले असं म्हणतात. बुद्धी होई केली अंध, चित्ते झाले पैस्तब्ध. निराभिमाने पडले गडद, कर्मानुवाद नाटवे. कर्म अनुवाद नाठवले. बुद्धी मंद झाली. मंद कशाचे? भदी झाली. मोहानं बुद्धी भदी करून टाकली. चित्त झाले स्तब्ध.
परमार्थाची वातावरण कधी होत आहे? राम कार्य म्हणजेच रावण मारलं बरं का? बरेच जणांना वाटतं राम कार्य म्हणजे काय? रावण बांधून घालून पालत घालून बुडवणं म्हणजे राम कार्य. आणि राम कार्य ती व्यक्ती करू शकते, तो समाज करू शकतो, तो ते भक्त करू शकतात जे या मोहामध्ये सापडलेले नाहीये. आणि सामान्य भक्ताची वातावरण या मोहात होती आहे असं सांगतात. आम्ही एक राम भक्त आज्ञा घेऊन आहेत, आलो मिळून या समस्त तो कार्यार्थ विसरलो. होय, आम्ही राम भक्त आहोत. प्रभूंची आज्ञा घेऊन रावणाचं आवरण मिळवण्यासाठी आलेलो आहोत. आणि खरंय आपण सुद्धा भ्रांतिमानी सप्तपाश अहंकारा पुत्रपाश स्वजन ग्रह द्रव्यपाश अर्जुनापाश सातवा या सप्तपाशाचा भेद करण्यासाठी आम्ही भगवंताला शब्द देऊन जन्म घेतलेला आहे की नाही? परंतु माणसं विसरले. कोणी पालट घेण्यासाठी जगाले, कोणी पालट बांधण्यासाठी जगाले, कोणी पोरं बसण्यासाठी जगाले, कोणी पोरायचं मार खाण्यासाठी जगाले. मोहामध्ये निमग्न आहे. काय करावं याचा ध्यान राहिलेला नाही आहे. याचं विस्मरण होण्याचं एकच कारण रावणाचा मोहरूपी आवरण. हो मोरी दोषणी तत्वता बाहेर काढून लंका नाथा भेटावे रघुनाथा ही सर्वथा विसरलो. हेही सर्वथा विसरलो. आज्ञा घेतलेली रामाची. रावणाच्या आवरणांचा भेद करून रावणाचा यज्ञ कंठित करून रावणाला बाहेर काढून मारायचं आहे. लक्षात घ्या, रावणाचा यज्ञ भक्तांनी बंद करायचा असतो. रामभक्तांनी आजकाल रावणाचा यज्ञ टाइम टू टाइम सुरू आहे आणि आमचा अवघड झालंय. याचं कारण एकच आहे, म्हणून की आवरणात समाज अडकलेला आहे. परंतु हेही आवरण छेदायचं आहे आणि रावणाला मारायचं आहे या भावनेवर मांडलं प्रवृत्त होत आहे. ती विसरली. आळसानं वाढणारं कडाकड जांभळ्या देऊ लागली. खरंय ते. माणसं जरी किती जांभळ्या देतील पण पार तिला बसत. हे रावणाचं मोहरूपी आवरण आहे. माणसं जांभळ्या देऊ लागले. जाता ती शरीर चांचली. शरीर लटकट कापू लागलं. कुणी म्हणाले वांत झाले, कुणी म्हणाले गुडघे दुखाले. खरंय का खोटं आहे? कुणी म्हणाले पोटात कसं तरी झालंय. अरे कसं होईल? रामायणाला येत नाही मला विचारलं. तिकडच पकडत बसतंय, टीव्ही झाली म्हणतंय, कैदी म्हणतंय. हा सगळा राजा रावणाच्या मोहरूपी आवरणाचा प्रभाव आज तुम्हाला स्पष्ट दिसतो कलियुगामध्ये. 10,000 लोक राहतात त्या गावात, 10 लोक रामायणाला येत नाही. हा सर्व रावणाच्या मोहरूपी आवरणाचा प्रभाव आहे असं सांगतात. विसरले कारण विसरले धर्माचरण विसरले रघुनंदन वानरगण अपना विसरले. कारण विसरले. होय, कारण विसरले. मुलंच विसरले. जन्माला आल्याचं कारण कोणतं आहे? निवेदिला देह भजना गोमटा. विसरले. कामामध्येच आहेत महाराज. माणसं म्हणतात आम्हाला कामच लय आहे. घरचे म्हणतात म्हातारा कधीच काम करीत नाही. म्हातारा घरी काम बी करीत नाही. म्हातारा पोतीला येत नाही. माणसं रावणरूपी मोहामध्ये अडकलेली आहेत. मोहरूपी आवरण. बाबा जेवत आहे बरं का? मोह. रघुनंदन विसरले. माणसं रामाला तर खूपच विसरून गेले महाराज. धारुळा नावाचं गाव आहे चाकूरमध्ये. प्रत्येक घरावर जय श्रीराम लिहिले
महाराज जय श्रीराम तसं प्रत्येकानं लिहावं. आमच्यासारखं असं कपाळावर लिहावं. दिसायला राम लक्षात असणे कलियुगात भाग्याचं लक्षण आहे. कोणाच्याही ध्यानात राम राहत नाही. त्याच्यासाठी जन्मोजन्मी पुण्य पाहिजे. या मोह आवरणामध्ये भले भले वाया गेले. मोह आवरणाचा परिणाम आहे माणसं वानर उभे उभे झोपले काही जण पडून घुरू लागले. पाच पाच झोपेच्या गोळ्या करणारे माणसं मंदिरावर आले एवढे झोपत होते का नाही? बसल्या बसल्या. हे सगळं सत्य आहे ना? हे सर्व रावणाच्या मोहरूपी आवरणाचा परिणाम आहे. म्हणून तर पाप कथा ऐकू देत नाही. पाप राम म्हणू देत नाही. पाप रामाचं स्मरण करू देत नाही. रावण रूपी पापाचा हा सर्व प्रभाव आहे. मोहाचा प्रभाव वाईट आहे. पडल्या पडल्या सुद्धा नीट पडू देत नाही मोह. मोह असलेला व्यक्ती स्वप्नात सुद्धा म्हणतो फलाण्याला नोकरी लागल्यानंतर विस्ताराची शेती विकत घेता येईल. त्याच्याकडे दिलेल्या पैशाचं एवढंही आहे. त्याच्यावर माझ्या सेवेचा कार्यक्रम होईल. नाना प्रकारचा विचार मोहात असलेला जीव करत असतो. कारण हा प्रभाव रावणाचा आहे. स्वप्नात सुद्धा घराच्या घराचाच विचार म्हणजे घराचा. झोपले त्याला वाटलं माझ्या पोराचं लग्न जमलं. एवढं हे केलं तेवढं ते केलं. मग त्याला लेकरू झालं. मग त्याच्या लेकराचं लग्न जमलं. अरे म्हाताऱ्या मस्त कापायची आणि तुझा विचार जन्मलेलं तर मोठं होतच असतं. मोठ्याचं लग्न होतच असतं. लग्न झालेल्याला लेकरू होतच असतं. पण मरणाऱ्याला विचार करावा. फक्त गौऱ्याने यांच्यात आणखी काही सोबत न्यायचे. गौऱ्याने या त्याचा काही विषय सोबत थोडंफार आनंद जन्मोही पुण्य होय. ज्ञानदेवा ज्ञानी रामकृष्ण म्हणी आनंद जन्मोही पुण्य होय. हा विचार विसरला प्रभाव मोहाचा आहे. माझे गाई माझे बाई ममता बहुले चिटाई उदित पायी गाठत. माझा भाई माझा गाई माझा युवाई आलाय म्हणून झोपतच नाही. युवायाने मी आणलं. युवायाला ते असते. युवायाचं क्षेत्र युवायाचं घर युवायाचं पोरगे युवायाचं पोरगे भाऊ तरी भावाचं ते भावाचं ते हा मांडुटीवर पडतो ना. माझ्या आपला तो एक देव करुणी घाला तेने तीन जीवा सुख नव्हे. या विचाराचा विसर पडतो त्याला मोह म्हणतात असं म्हणतात. मी स्वर्गी नांदत होती व्यवसाय करीत सोयऱ्यासी उदास भूत ते ग्रस्त पैकाय. काही सोयरे असतात महाराज व्यवसायात आले. पाहुणा घरी आल्यामुळे तरी दुकान बंद करीत नाही. चहा पाणी नाही. एवढं बोलत नाही. त्याला वाटतं
मोह याच्या कपाळावर येऊन आदळला महाराज. याला उसंतच नाही. झोपत असताना सुद्धा त्याला वाटतं पैसा कमवावा, चालताना सुद्धा त्याला वाटतं पैसा कमवावा. 15-15 दिवस बायकोला बोलत नाही. मध्ये आले 15-15 दिवस बायकोला बोलत नाही. पैसा कमवण्याच्याच नादात असतो. मोह कडाडी आदळला. मोहाचा दणका असा आहे की याच्या आयुष्याचा फार मागतील होत तरी याला सुधरत नाही असं नाम मला सांगितलं. चिंता सागरी उडाले, चितांची साखळी पडले, सेदिनी रागातले, ओढे लागले घरघरा. चिंता सागरात पडले, मोहानं व्यापले, निद्रेत अडकले आणि उभ्या उभ्या करू लागले. मला धोरणच येते जे संसाराची हवा करून करतोय का तो प्युअर करणारा प्राणी, प्युअर करणारा प्राणी. याचा अर्थ काय होतो? जागा आहे तो हरीच्या आलो जागरण. जो रामराम करीत नाही त्याला जय श्रीराम म्हणायची लाज वाटते. प्युअर आपल्याला आहे त्याचा काही विषय आहे का असं ना एक मुठोण सणती, एक तयासी दळिती, तावते मोहे व्यापिली, स्वयंभरती मी माझे. झोपेतून उठलं की माझं, मी आणि माझं, हे ज्याचं चित्त विसरलं तो संन्यासी आहे. आणि हे ज्याच्या ध्यानातलं जात नाही तो मोहातला जीव आहे. मोहात अडकलेला जीव म्हणतात आणि मोह सुटलेला त्यागी योगी म्हणतात. माझं 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 माणसाच्या नशिबात माझं म्हणण्याची एकच जागा आहे, तिचं नाव नसतं. काय बाकी काही चांगलं नाही. ही अंगावरचं भारी उपर असतं ती काढून घेतो. शपथ सांगतो उपर नटत नाही, बाकी काही प्रमाणात. आणि एवढं सुंदर लागली लिपस्टिक लावलेलं तर याच्यावरती आधी होते. महाराज ही परंपरा आहे, हे वास्तव आहे, सत्य आहे. तरी सुद्धा मरायचंही माहिती असताना 50 वर्षाचा माणूस त्याचं वय 50 झालं, त्यानं कमीत कमी अर्ध्या गावाची माती केलेली असते. त्याच्या देखत अर्ध्या गावाची माती झालेली असते तरी याला वाटत नाही मी मारणार आहे. तरी त्याला वाटत मी मारणार, मला मला माझं माझं. आणि यातच गोष्ट करतो, यातच म्हणतो हे रावणाचं दुसरं आवरण त्याला मोह म्हणतात. या आवरणातून निघा आणि राम माझा म्हणण्याची अवकाश तयार करा. त्याला आवडत सुद्धा लागते. करियते काळ दोन्ही महाराज परिपाये शुद्धंगे. वानर मोहात पडले, नाथ महाराज निमित्त वानरांचं करतायत हे आपल्याला जरूर आहे. त्या मोहाचा निवर्त, वैराग्य उत्तरवे. ते हनुमान सोबळे कमोनी शेष उडविला. एवढा बलवान असलेला मोह, या मोहाचा निवर्तक कोण? निवर्तक म्हणजे हा मोह छेदणारा हनुमान आहे. का? त्यागानं आणि रामाच्या भजनानं मोह तोडता येतो. मला सांगा, कुठंच वचवच करीत नाही, शांत बसलेला असतो, पण राम राम म्हणत बसतो. हनुमंताची प्रॉपर्टी किती आहे सांगू का? प्रत्येक गावात एक पालन करून हनुमंताचा आहे. बांधकाम असं आहे की एका गावच्या मंदिराची किंमत धरली आपण 50 लाख असेल की मागच्या महाराष्ट्रात कमीत कमी 42,000 गाव आहेत. किती? 42,000 गाव. 4,000 शहर असतील छोटे मोठे.
आणि 50च्या आसपास 10 लाखाची शहर आहे. 10 लाख लोकसंख्या असलेली शहर आहे. साधारण 70,000 मंदिर असतील. बरोबर 70,000 गुणिले 50 लाख करा. नुसत्या मंदिराची प्रॉपर्टी वर्षात सप्त्याचं सोडून द्या. सप्ताह शक्तीचा विषय एवढी प्रॉपर्टी जय श्रीराम बोलणाराची आहे. आणि 24 तास मालूम भावाचं लुटीते, बहिणीचं लुटीते. काल तरी लग्न नाही केली, मला बहिणीचं शेत आली. असे नाना प्रकारचे पुरुषार्थी 5 रुपयाचा फोटो यायचा घरात राहतो का बरे मेले 5 रुपयाचा नाही महाराज. त्याच्या फोटोवर सुसारून निघे. मी सांगतो राम नाम घेणाराच जगाच्या पाठीवर अमर आहे. त्यामुळे हनुमानजी अमर आहे. हनुमंतानं मोह तोडलेला आहे आणि समाजाला कळावं, मोह तोडावा म्हणून रोज हनुमंताचं दर्शन घ्यावं म्हणून गावोगाव त्याची मंदिरे बांधले. पुढे सावध झालं पाहिजे, मोह बाजूला सरला पाहिजे असं सांगतात. विवेक वैराग्य समेळी देता नामाची आरुणी मामोहाची झाली होळी वानर सकळी सोडविले. विवेक आणि वैराग्याच्या मेळात हनुमंतानं मोठ्यानं गर्जना केली. प्रभू रामचंद्र भगवान की जय. मोह उडाला. खरं सांगा पोतीला 10-5 मिनिट बसले खरं वाटते की नाही? महाराजांनी बोललेला प्रत्येक शब्द खरा वाटते की नाही? झटकण्या तिथं देत होते कोणतं हे कळत का नाही? मोहामध्ये असलेल्यांना विवेकानं जर आरोळी दिली रामचंद्र प्रभूंच्या नावाची तर समाज मोहाच्या बाहेर येतो आणि एका बैठकीत सत्ता तयार होतो का नाही? हनुमंताच्या मंदिरावर बसले. आता गावोगावी सगळं यायले जेवायला कोण यायले? प्रत्येक गावच्या हनुमान मंदिरावरच यायले. इथं रामायण कशामुळे सुरू झालं? खरं सांगा जेवायला सुरू झालं असतं नाही? शक्य नाही महाराज. हे सगळं बजरंग बलीच्या ताकदीचा परिणाम आहे असं ग्रंथ करते सांगतात. कृपावलोकने देखा वैराग्य झाले सत्वात्मक वेग उपजला निष्ठांगतीने सकळी सावधान. विवेक उपजला निष्ठंक. कसा विवेक जन्माला आला? निष्ठंक विवेक. संतांच्या संगतीत राहिलं. कारण संत तेथ विवेक असनी की जे गुरु तेथ ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान तथैसे. गुरु कृपा अवलोकने. गुरुनं नजर टाकल्याबरोबर अंतःकरणात विवेक उत्पन्न झाला. कसा हो? विषय गाळे मिठी दिदलिया मुठी काठी ते तुझिये गुरु कृपा दृष्टी निर्विष होय. तरी कवणी शितापू पोळी कैसे निहो शोभू जाळे जरी प्रसाद रस कल्लोळी पुढे सितू. माय बापांनो हे गुरु गावोगावचा गुरु कोण आहे? बजरंग बली हे गुरु आहे. त्यांच्याकडे बघायचं, जय श्रीराम म्हणायला शिकायचं. सर्व मोह दूर जातो आणि रामातला होतो. मानवाचे मूळ तत्वता अंतानी ममता तिच्या करावया गाता विवेकता वैराग्य. मोहाचं मूळ अहंता आणि ममता आहे आणि तिचा घात करायचा असेल तर विवेक आणि वैराग्य लागतं. बरं विवेक आणि विवेक कशाला म्हणा? काय करावं आणि काय करू नये याला विवेक म्हणा. होय महाराजाला चांगलं बोलावं का महाराजाला भांडावं? विवेक आहे.
ज्याला विवेक नाही त्या अंगावर येते, विवेकाने ते पाया पडते. दोन्ही फरक आहे. विवेक आणि वैराग्य. वैराग्य ना एखाद्या पदार्थाची आसक्ती सोडण्याला वैराग्य म्हणतात. ज्याला कुठला तरी स्वार्थ आहे त्याला वैराग्य उत्पन्न होऊ शकत नाही. स्वार्थाचा नाश केल्यानंतरच वैराग्य उत्पन्न होतं असंही सांगताय. गुरु संप्रदाय स्वस्त वैसले हरिगान स्वस्त करोणी अंतकरण वंचन स्वय करीती. आणि गुरुच्या कृपेखाली हनुमंताच्या मंदिरात येऊन बसले होते. सगळे मंदिरावर येऊन बसले आणि हनुमंताचं सुरू आहे प्रभु रामचंद्र भगवान की जय. या गर्जनांनी प्रत्येकाच्या अंतःकरणात विवेक झाला, वैराग्य उत्पन्न झालं असं सांगताय. पूर्ण येसी हृदयातीत आपणासी जे कोणी आयतातेसी निज स्वैतासी विनटावे. नीज स्वहितासी नटावे. माय बापांना निमंत्रण दिलं. काय दिलं? गुरु आज्ञा पूर्ण ऐसी जे देहातीत आपणासी. गुरुची आज्ञा अशी आहे जी आपल्या देहापेक्षा अतीत आहे, वेगळं आहे. देहामधलं चैतन्य आहे. देखो निया यथार्थेसी. त्या चैतन्याकडे यथार्थानं पाहावं आणि स्वतःच्या हितानं नटावं. माणसानं नटावं. कशानं नटावं? स्वतःच्या हितानं नटणं. हितानं नटणं म्हणजे काय? विश्वनाथा ए जवळ का तुझे कालच सांग दिलं की जवळ का हित तुझ भावे तव तव आपुले प्रेम. जवळ का तुझे हित तुझ भावे तव तव आपुले प्रेम म्हणावे. प्रेम त्यावेळेस वाटतं ज्यावेळेस हित वाटतं. हित लक्षात आहे. गुरुला त्यावेळेस बरं वाटतं ज्यावेळेस आपला शिष्य हितामध्ये जातो. महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराज आल्यानंतर एवढंच सांगितलं, आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल. मला कोणी फॉर्च्युनर गाडी जरी घेतली तर आम्हाला वाटत नाही हे बरं झालंय. जय श्रीराम म्हणलं की आम्हाला वाटतं याचं बरं सुरू. दोन्ही फरक आहे. खरं हित कोणतं आहे? हित ते करावे देवाचे चिंतन. देवाचं भजन हे हित आहे. या हिताचा उपदेश अनंताच्या नजरेत वाढणार नाही. हे विद्रोणी गुरुवचन व्रता पडले सर्वधान पुढे ओढावल्या पतन सोडवी कोण मासी. सोडवी कोण मासी. पुढे उसरोणी गुरुवचन व्रता पडले असावधान. लोक गुरुचं वचन विसरले, असावधान झाले आणि असावधान होऊन होय आपले गुरुवरे मोतीराम महाराज, गुरुवरे मारुतीराव महाराज काय शिकवलं आपल्याला त्यांनी? जय जय राम कृष्ण हरी. आता जर माणसांना म्हणलं रामकृष्ण हरी म्हणा, किती जण मध्ये येते? अवघड चाललंय रामकृष्ण हरी म्हणायचं. अवघड चाललंय महाराज. आटी टाकले तरी खोट्यात तुडून पळाले. पण रामकृष्ण हरी म्हणत नाही. त्याचा अर्थ काय होतो? मी गोवीच्या बाजा नाही बरं का. पुढे ओढवल्या पतन सोडवी कोण आम्हासी. गुरुचं वाक्य विसरल्यानंतर आमचं काय होणार आहे याची चिंताच नाही, याचा विचारच नाही आणि त्याबद्दल जागृती नाही. नाहीतर लोकांना जर गीत कळालं असतं गहिनीनाथ मंदिरात जागा पुरली नसते. रामकृष्ण हरी सुरू झाले म्हटल्यानंतर जेवढे जेवढे जागे
असं नागपूरला सांगितलं. जो गुरुवचनासी विसरे कामा तुर्याची बरे काळचे काही न समरे निद्रावरे अतिभ्रांत जो गुरुवचनासी विसरे, गुरुवचनाला जो विसरतो, विषयी का आळसे काही नसणे. निद्रावरे अतिभ्रांत काही जण झोपते महाराज पाहून रामायणाला चला आज जरा झोपशी आहे. बायकोच्या शिवाय का 2 वाजेपर्यंत घरी जागच असते पण येत नाही कारण आळसे. काही जण कामात पत्नीचा शब्द म्हणजे त्याच्यासाठी काळ्या दगडावरची. काही जणांना जर अशी नजर उचलली तर वाघ खाली बसते. वाघाची हिंमत नाही पुढे चालायची कामात मनाला बोलत नाही गोविंदच आहे. अशा प्रकारची विचित्रता आहे असं सांगलं. गुरुसीन समृणिदान विषय लुब्धदा पूर्ण तो तवना गवना दान नाही स्मरण गुरुचे नाही स्मरण गुरुचे. गुरुचं स्मरण नाही, गुरुचा विचार नाही, गुरुबद्दल आदर नाही. अशा प्रकारचा जीव विनाशाकडे जात असतो असं सांगताय. कामातुरा नरक दारुण निद्रिता उभय लोकशून्य आळसी तो रतालान करी पोषण देहाचे कामातून व्यक्तीला नरक कसा आहे? दारुण आहे, घोर नरक आहे मला त्याच्या जीवनावर. निद्रिता उभय लोक शून्य, झोपणारा इतर माती काही जणांची जिंदगी झोपण्यात घालते. 18 तास बरीच लोक झोपतात. दिवसाही पार खाली पडलेला असते ते. बरोबर आहे? आळसी तो व्रताला करी पोषण देहाचे. आपण त्यांच्यासाठी एक शब्द वापरलाय, दोन्हीचा दुश्मन. कशाचा दुश्मन? निव्वळ रोट्या खायला जन्म दिलं मला, बाकी कोणतंच काम नाही. घरचं बी नाही, दारचं बी नाही, परमार्थाचं तर काहीच नाही. काही जण बैल असतात, फक्त संसाराचंच ओळखतात, त्याला बैल म्हणतात. परमार्थाकडे येतच नाही. मला माणसाला दोन्ही करावं. कधी कधी थोडा संसार फटका असेल, कधी कधी थोडा परमार्थ समजा मागवला असेल, पण दोन्ही असतात. बरोबर आहे ना? असोनी संसारी वेदशास्त्र वाणी बाह्य सदा. अशा प्रकारचं व्यक्तीचं माणसाचं जीवन असावं असं ग्रंथकर्ते सांगताय. सुंदर असं रामायण श्री क्षेत्र गहिनीनाथ गडदेवकर या ठिकाणी सुरू आहे. मायबापांनो लाभ घ्या. आस्था भावार्थ रामायण या YouTube चॅनलवरती या सर्व